सोनाईत जुन्या घराच्या वादातून चुलत्याकडून पुतण्याचा निर्घुण खून. चुलता आणि मुलाविरुद्ध सोनाई पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल. सोनई शहरातील कांगोणी रोड परिसरात जुन्या घराच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून सख्ख्या चुलत्याने आपल्या मुलांच्या मदतीने पुतण्याचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये गणेश दत्तात्रय वडघुले वय वर्ष 36 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आईलाही आरोपींनी बेदम मारहाण केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हिराबाई दत्तात्रय वडघुले आणि आरोपी विठ्ठल रंगनाथ वडघुले हे कुटुंबासह सोनई येथील कांगोणी रोड परिसरात वास्तव्यास आहेत. दिनांक 3 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता मृत गणेश वडघुले हा त्याच्या जुन्या घराकडे गेला असता याच कारणावरून आरोपी विठ्ठल वडघुले आणि त्यांच्या मुलांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचं रूपांतर हिंसक हल्ल्यात झालं. आरोपी विठ्ठल वडघुले याने हातातील कोयत्याने गणेशवर हल्ला केला, तर आरोपी भगवान वडघुले आणि संभाजी वडघुले यांनी लोखंडी पाईप आणि खोऱ्याने मारहाण केली. जमिनीवर पडलेल्या लाकडी ठोळक्याने गणेशच्या डोक्यात वर्मी घाव घातल्यानं तो रक्ताच्या तारोड्यात कोसळला. मुलाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या आई हिराबाई वडघुले यांनाही आरोपी गोरा भगवान वडघुले हिने लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केला. या भीषण हल्ल्यात गणेश वडघुले याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी हिराबाई वडघुले यांच्या तक्रारीवरून सोनई पोलीस ठाण्यात आरोपी विठ्ठल रंगनाथ वडघुले, भगवान विठ्ठल वडघुले, संभाजी विठ्ठल वडघुले आणि गोरा भगवान वडघुले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103, 118, 115(2) आणि 3/5 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय. या घटनेमुळे सोनई परिसरात मोठी खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून झालेल्या या हत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. SR24 न्यूज, सोनई.